जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 3री विषय गणित घटक भागाकार उपघटक समान वाटणी करणे गट किंवा वाटे करणे हा घटक शिकणार आहोत. या घटकाची अध्ययन निष्पत्ती दिलेल्या वस्तूंची समान वाटणी कशी करायची ते आपण शिकणार आहोत. पहा, आईने राजू व संजूला 6 गोळ्या दिल्या. त्या दोघांमध्ये सारख्या वाटून घ्यायला सांगितल्या. तेव्हा संजू राजूला म्हणाला, तुला 1 व मला 1 अशी वाटणी करू. दोघांनी गोळ्या वाटून घेतल्या. तेव्हा प्रत्येकाला 3 गोळ्या मिळाल्या. म्हणून एकूण गोळ्या 6. प्रत्येकाला मिळाल्या 3. आता आपण दुसरे उदाहरण पाहूया. येथे काही मुला-मुलींची चित्रे दिली आहेत. एकूण किती जण आहेत पहा व मोजा. मॅडम, एकूण 4 मुले आहेत. सुमा, राजू, मीना व अंजू. आता येथे काही पेरू आहेत. सर्व मुलांना समान वाटायचे आहेत. कसे वाटाल? मॅडम, एकूण पेरू 8 आहेत. प्रत्येकाला 1 पेरू याप्रमाणे वाटणी करू. पण प्रत्येकाला 1 पेरू दिल्यानंतर काही पेरू शिल्लक राहतात. म्हणून पुन्हा प्रत्येकाला 1 पेरू दिला. तेव्हा प्रत्येकाला 2 पेरू मिळाले व वाटणी समान झाली. शेजारच्या चित्रात 18 बोरे दाखवली आहेत. ही 18 बोरे दोघा जणात समान वाटली तर प्रत्येकाला 9 बोरे मिळतील. ही 18 बोरे 3 जणात समान वाटली तर प्रत्येकाला 6 बोरे मिळतील. ही 18 बोरे आता 6 जणात समान वाटली तर प्रत्येकाला 3 बोरे मिळतील. याप्रमाणे वाटणी तुम्ही घरी स्वतः करून पहा. आता आपण दिलेल्या वस्तूंचे समान गट किंवा वाटे कसे करायचे ते शिकणार आहोत. आईने 6 आंबे आणले. 2 आंब्यांचे वाटे केले. तेव्हा आंब्यांचे 3 वाटे झाले. या 6 आंब्यांचे 3 आंब्यांचे वाटे केले तेव्हा मात्र 2च वाटे झाले. चित्रात वाटे दाखवून सारणी पूर्ण करूया. एकूण आंबे आहेत 8. एका वाट्यातील आंबे आहेत 2. म्हणून 2 आंब्यांचे वाटे घातल्यावर एकूण वाटे झाले 4. आता एकूण आंबे आहेत 8. एका वाट्यातील आंबे आहेत 4. म्हणून 4 आंब्यांचे वाटे घातल्यावर एकूण वाटे झाले 2. वस्तूंची समान वाटणी करणे, वस्तूंची समान गटात विभागणी करणे या सगळ्या क्रियांना गणितात भागाकार असे म्हणतात. स्वाध्याय: बिस्किटांच्या एका पुड्यात 12 बिस्किटे आहेत. राजू, संजू आणि अनिता या तिघात त्यांची समान वाटणी करायची आहे. तर प्रत्येकाला किती बिस्किटे मिळतील?